महाराष्ट्राच्या भूमीवर एखाद्या पिकाचं वर्चस्व आहे असं कधी होत नाही. काही ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त असतं, तर काही ठिकाणी तूर, उडीद सारख्या पिकांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असतं. काही क्षेत्र ही ज्वारीसाठीच प्रसिद्ध असतात, तर काही भागात सोयाबीन, आंबा, केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. या सर्व पिकांचं वैविध्य आपल्याला आपल्या या भूमीवर पाहायला मिळतं. महाराष्ट्राचं एक अशा पिकामध्ये वर्चस्व आहे, ते म्हणजे कांदा. राष्ट्रीय उत्पादनामध्ये मराठी कांद्याचा 30% वाटा आहे. कांदा बीजोत्पादनामध्ये तर मराठी बियाणांचा 60% वाटा आहे. कांदा बीजोत्पादन हे अतिशय क्लिष्ट काम आहे. बियाणांची अनुवांशिक शुद्धता टिकवून ठेवणं खूप अवघड काम असतं. असं अवघड कार्य करण्यासाठी एक वेगळ्याच कौशल्याची आवश्यकता असते. आज आपण एका अशा कुशल शेतकऱ्यांची गोष्ट ऐकणार आहोत. त्या शेतकऱ्याचं नाव आहे ओमप्रकाश नायक. गावाचं नाव आहे सावना, जिल्हा हिंगोली. श्री नायक हे गेली अनेक वर्ष कांदा बीजोत्पादन करत आहेत. त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदा बीजोत्पादनासाठी कांद्याच्या गड्ड्याची लावण केली होती. बीजोत्पादनासाठी कांद्याच्या गड्ड्याचा 1/3 भाग हा कापला जातो आणि त्यामुळं त्यातून फूट तयार होते, ज्यास पुढे जाऊन फुलं आणि बियाणे धारण होतात. या कापलेल्या कांद्यामध्ये बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केली गेली. या कांद्याच्या गड्ड्यांना जमिनीमध्ये लावण्यात आलं. काही दिवसांमध्ये या गड्ड्यांना फूट येण्यास सुरुवात झाली. कांदा बीजोत्पादनाचं पीक हे 4 ते 5 महिन्यांचं असतं. त्यावर त्यासाठी एखाद्या बुरशी किंवा किडींचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. पिकावर जांभळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे आम्ही लागवड झाल्यापासून दर पाण्यातून एखादं जैविक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक देत होतो. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस सबटिलिस या जीवाणूंचा वापर ठिबक सिंचनामधनं करण्यात आला. प्रारंभी ही बुरशी सक्रिय नसते. तिला पोषक वातावरण मिळाल्यानंतर तिचा उपद्रव वाढतो. म्हणून ज्या वेळेला जांभळी बुरशी सक्रिय नसते, ती सुप्तावस्थेमध्ये असते, त्यावेळेला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस सबटिलिस या बुरशीनाशकांचा, जीवाणूंचा वापर करून तिचा बंदोबस्त करणं गरजेचं असतं. पुढे पानावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. हा रोग नियंत्रित करण्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस सबटिलिस या प्रभावी बुरशीनाशक जीवाणूंची फवारणी केली. त्यामुळे या पानांवरील बुरशी ही प्रादुर्भाव होण्याआधीच नियंत्रित झाली. थिप्सचा वापर रोखण्यासाठी बिहेविरिया मेटरायझम, वर्टिसिलियम या बुरशींची फवारणी वेळोवेळी करण्यात आली. या सर्व नियोजनाचा फायदा असा झाला की पिकं कीड आणि रोगमुक्त राहिली. जास्तीत जास्त रासायनिक कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांची फवारणी करावी लागली नाही. गावातील इतर शेतकरी प्रत्येक समस्येला रासायनिक कीटकनाशकं, पण इथे जैविक निविष्ठांचा वापर केल्यामुळं असंख्य मधमाशांचा वावर वाढला आणि त्यांच्यामार्फत चांगले परागीभवन झालं. त्यामुळे बियाणे चांगली तयार झाली. त्याच वेळेला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये देखील जीवाणूंचा वापर करण्यात आला. रासायनिक खतं ठिबक सिंचनामधनं वेळोवेळी देण्यात येत होती, पण त्याच वेळेला जीवाणू खतांचा वापरही केला जात होता. त्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू आणि सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडू नये यासाठी चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या 3 फवारण्या वेळोवेळी केल्या. त्यामुळं नवीन फुटव्यांची सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण झाली होती. रोपांना ताकद मिळाली, पाने राहट झाली. जीवाणूंच्या वापरामुळं वाढीसाठी विशेष प्रयत्न करावं लागलं नाही. बियाण्यांचा दर्जा आणि प्रतिबियाण्यांचं वजन वाढलं. रोपं प्रारंभीपासूनच अस्तापर्यंत तजेलदार होती. प्रत्येक अन्नद्रव्य पिकांच्या मुळीस जीवाणूंच्या माध्यमातून उपलब्ध केली जात होती. या सर्व नियोजनाचा फायदा काय झाला, तर गावातील शेतकऱ्यांना मागील वर्षी उत्पादनामध्ये तूट जाणवली. काही शेतकऱ्यांना 100 ते 150 किलो प्रति एकर एवढं उत्पादन मिळालं. त्यावेळेला उत्तम अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जीवाणू खतांचा वापर, कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी जीवाणूंचा वापर, त्यामुळे झालेलं उत्तम परागीभवन यामुळे श्री ओमप्रकाश नायक यांना एकरी 475 किलो एवढं उत्पादन हाती आलं. 2 एकरामध्ये 950 किलो एवढं भरघोस उत्पादन हाती आलं. बियाणास प्रति किलो 750 रुपये एवढा दर मिळाला. 2 एकर क्षेत्रामध्ये 6,17,500 एवढं उत्पादन हाती आलं.
एकरी 3,08,750 एवढी मिळकत झाली आणि यामध्ये सर्व जैविक निविष्ठांचा खर्च अतिशय कमी आला. पण त्याच्या वापरामुळं आर्थिक मिळकत मात्र कित्येक पटीनं वाढली. शेतातील प्रत्येक समस्येला रासायनिक कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकच आवश्यक असतात असं नाही. जैविक निविष्ठांचा वापर केला तर कीड आणि रोगांवर नियंत्रण तर मिळतं. शिवाय मधमाशांना परागीभवनामध्ये कोणतेच अडथळे येत नाहीत. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.